हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर छान अशी सकाळ सुरुवात झालेली आहे. मुलं तर अजून झोपलीच होती. तोपर्यंत आहे ना मी मस्त असा चहा पिऊन घेतला. चहा पिला की घरातलं झाडलं आणि त्यानंतर ना लगेच बाहेरचं सुद्धा झाडून घेतलं. तर आता आजच्या दिवसामध्ये तुम्हाला माझं रुटीन पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर नेहमीप्रमाणेच सकाळचे सगळेच आमच्या शेतात गेले होते आणि त्यानंतरनं मी माझ्या घरच्या रुटीनला लागले. तर सगळ्यात आधी आहे ना दोडक्याची भाजी करून घेतली. तर आता हे असे दोडके आहेत ना आपल्या रानामध्ये आहेत बघा आणि त्याचा रोज तोडा करावा लागतो. ते मार्केटमध्ये जातात. तर आता एवढी छान दोडक्याची भाजी करूनसुद्धा कोणीच खाल्ली नाही. कारण की असं म्हणतात की म्हणजे आमच्या घरचे की रोज रोज दोडके तोडून येत ना मग ते खायला कंटाळा येतो, त्याच्यामुळे कोणीच खाल्ली नाही. तर बघा आता या इकडे ना मी छान असं आलं लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं, शेंगदाणे टाकले होते. तर त्याचं छान अशी मी आहे ना मग भाजी करून घेतली. आणि आता बघा आलेलं मी कालच झालं तोपर्यंत तर माझी मेहंदी गेली होती. कारण की पाण्यातलंच काम तितकंच म्हणजेच धुणं भांडी हे जर काम असलं ना की मेहंदी ही जातीच. तर आता आहे ना माठ मी धुवून घेतला होता आणि त्यामध्येच पाणी ओतून घेते. तर अशी नाही म्हटलं ना तरी बारीक सारीक काम आहेत ना भरपूर असे असतात. तर माठ वगैरे भरून घेतला आणि पीठ पण मग मी आधीच मळून ठेवलं होतं. तर बघा आता घरातलं जोपर्यंत मुलं उठत नाहीत ना तोपर्यंत वातावरण एकदम शांत असतं. आता कोणतरी त्या दोघांमधले ना एक उठलं ना की ते दुसऱ्याला उठवतच राहतं. तर या इकडे आधी आज कृष्णा उठला होता आणि तो उठला म्हणजे काय साई उठणारच. कारण की तो उठला की तो रडतो, नाहीतर मग त्याला मारत बसतो. तर आता तो उठल्यानंतर ना पहिलं तर मी त्याला घेतलं. लहान मुलांचं कसं आहे झोपेतून उठलं की त्यांना असं वाटतं की मला घेऊनच बसावं. तर या इकडे मी साईला म्हणत होते की पटकन उठ आणि तुझं तू आवर, कारण की त्याला ना मग असं खेळायला भेटत नाही. जोपर्यंत मी कृष्णाला घेतलं ना तोपर्यंतच त्याला खेळायला भेटतं. तर या इकडे आता माझी दोडक्याची भाजी जी शिजत आली होती, छान अशी त्याला तर्रीसुद्धा आलेली आहे. तोपर्यंत कृष्णाने आतमध्ये बघा काय उद्योग करून घेतला. जे किचनचा आपला जो कप्पा असतो ना त्यामध्ये मी सगळं सामान जसं की तेल मीठ काय आपलं जे रोजचं भाजीला लागणारं सामान आहे ना मी तिथं ठेवत असते. पण मी तोपर्यंत बाहेर होतो तोपर्यंत त्याने पूर्ण किटलीच पालथी करून घेतली आणि सगळं तेल तिथं सांडून दिलं. तर ते मी साफ करून घेतलं आणि त्यानंतरनं जे दही आहे ना ते सुद्धा भरपूर असं झालं होतं, त्याच्यामुळे दुसरं पण दही लावून घेतलं. आता या इकडे चपात्या भाकरी असा सगळा स्वयंपाक झाला होता आणि नेहमीप्रमाणेच किचनवर राडा पण झाला. तर या इकडे कृष्णाला खायला करून झालं होतं. आता सगळा राडा जो आहे ना तो स्वच्छ करून घेते. तर या इकडे बघा दोडक्याची भाजी पण आपली छान अशी तयार झालेली आहे. आणि उन्हाळ्यामुळे ना मुंग्या इतक्या होतात की जे दूध आहे किंवा भाकरीचं टोपलं आहे ना ते पाण्यातच ठेवावं लागतं, तरीसुद्धा भरपूर अशा मुंग्या होतात. तर आता बाकीची जी कामं आहेत ना ती तर होतच राहणार. कृष्णाला रानात नेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं पटपट अशी कामं करून घ्यावीत. साई तर काय गेला नव्हता, म्हटलं तो जर गेला रानात तर मला इकडे खेळायला भेटेल. तो येईपर्यंत ना मी भांडी वगैरे सगळं काही आवरून घेतलं आणि त्यानंतरनं धुणंच धुवायचं होतं. पण कृष्ण आला त्यानंतरनं त्याला खायला वगैरे घातलं आणि मग बाकीची जी घरची कामं आहेत ना ती करून घेतली. आता घरचं दही आहे म्हटल्यावर एवढं ऊन आहे तर दुपारी आहेत ना आमची तर सगळेजण दही खातात आणि या इकडे कृष्णाला साखर पाहिजे होती, त्याच्यामुळे तो साखरेच्या डब्यापाशीच बसला होता. तर लहान मुलं काय उद्योग करतील ना हे सांगता येत नाही. थोडी जरी नजर चुकवली ना तरी त्यांचे उद्योग चालूच असतात. तर या इकडे मी काहीतरी काम करत होते तोपर्यंत हा देवापाशी गेला आणि सगळे जे देव आहेत ना ते खाली घेऊन बसला होता. आणि मग दुपारी ना थोडासा साईज अभ्यास घेतला. आता अभ्यास घ्यायचा म्हटलं की सगळं काय कृष्णाला पाहिजेलच असतं. त्यानंतर साईने पिझ्झा खायला घेतला. तर तो म्हणत होता की पिझ्झा खूप छान आहे आणि इकडे ना कृष्णाला पण पिझ्झा पाहिजे होता. आता त्याला तर काय खायचं कळत नाही, पण दादा काय खातोय काय करतोय हे सगळं मला पाहिजे असंच त्याला वाटतं. त्यानंतर साईने पण त्याला थोडंफार असं चारलं. आता काय होतं माहिती आहे का, साई जर काय खात असला आणि कृष्णाने मागत असला ना की तो लगेच त्याला देतो. दिवसभर कृष्णाला झोपून पण तो झोपला नाही आणि मग 4-5 वाजता ना त्याला इतकी झोप आली ना
की तो रडायला लागला होता. तर म्हटलं चला आता त्याला झोपून द्यावा आणि माझी बाकीची कामं आहेत ना ती करावी. कारण की तो जर रडत बसला तर मग बाकीची कामं आहेत ना सुचत नाहीत काय करावं ते. मग त्याला आहे ना शेवटी मग 5-5:30 वाजता ना झोपवलं. आणि त्यानंतर मी गेले होते वांगी आणण्यासाठी, कारण की आज करायची होती वांग्याची मस्त अशी भाजी. आणि वांग्याची जी झाडं आहेत ना त्याला फुल अशी म्हणजे भरपूर वांगी लागलेली आहेत. तर तीच वांगी आता मी तोडून घेते. तर लहान मोठी जेवढी वांगी होती ना तेवढी मी सगळी तोडून घेतली. तर बघा आता एवढी सगळी वांगी मी तोडून घेतली. आता त्याचं नक्की काय करायचं हे घरी गेल्यावर बघू. म्हणजे भाजी करायची की भरीत करायचं, कारण की सकाळचा दोडका तर भरपूर होता. पण सकाळचा दोडका कोण खाणार नसल्यामुळे ना मला याची वांग्याची भाजीच करावी लागली. आता पिझ्झा दुपारीच आणला होता की तो म्हणजे 3 आणले होते, त्यामुळे साईला परत असा पिझ्झा खायचा होता. त्याच्यामुळे त्याला परत दिला आणि बाकीच्या सगळ्यांनी मिळून पण खाल्ला. मी एक रानातून आहे ना वांगी आणली होती तोडून, म्हणजे आपल्या घराच्या मागच्याच. आणि थोडंसं लांब रान आहे, तिथून सासूबाईंनी गवार आणली होती तर त्यांनी ती नीट करून ठेवली. आता मी वांग्याची ना हिरवी भाजी करून घेते. ज्यावेळेस मी मम्मीकडे गेलते ना त्यावेळेस तिने खूप छान अशी भाजी केली होती वांग्याची. आता तशाच पद्धतीने मी पण आता इकडे ना वांग्याची भाजी करून घेते. तर वाटण काढलं होतं, आलं लसूण भरपूर अशी कोथिंबीर, खोबरं, तसेच हळद, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट. त्यामध्ये ना 2-4 मी हिरव्या मिरच्या पण घातल्या. आता मी कधीच वांगं असं भरून घेत नाही, कारण की मला ना म्हणजे असं वाटतं की पटकन असं काम आवरावं. त्याच्यामुळे मी वांगं कधीच भरून घेत नाही. तसंच वाटण टाकते आणि त्यामध्ये वांगी टाकत असते. पण आज जे वांगं आहे ना त्यामध्ये छान असा मसाला भरून घेतला होता. आणि त्याची सगळी वांगी आहेत ना ती तेलात आधी छान परतून घेतली आणि त्यानंतर थोड्याच पाण्यात हे वांगं आहे ना शिजून दिलं. तोपर्यंत एकीकडे कृष्णाला खायला पण केलं होतं. आणि बघा आपली जी वांग्याची भाजी आहे ना ती छान अशी तयार झाली होती. आता फक्त भाकरी करून घ्यायच्या बाकी होत्या. तर संध्याकाळी आहे ना मग शेगडीवर पटकन असा स्वयंपाक होत नाही, त्यामुळे चुलीवरच भाकरी करायला घेतल्या. तसेच शेगडीवर तोपर्यंत दूधसुद्धा तापलं. आणि त्यानंतर आहे ना सगळेजण बाहेरच जेवण करतात चुलीपुढं. तर बघा आजचा आपला छानसा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.